नमस्कार. जनाधार मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जाणून घेऊया आज आपल्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. महत्त्वाची घडामोडी अशी आहे की नुकत्याच शहरामध्ये इस्लाम पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली आणि या पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शेख आसिफ यांनी सांगितले की ईदनंतर शरद पक्षाची स्थापना केली जाणार. शहर अध्यक्ष, उपशहर अध्यक्ष, सचिव इत्यादी पदांवर इच्छुक उमेदवारांची वर्णी लागणार आहे. पुढे शहरातील समस्यांवर बोलताना त्यांनी सांगितले की शहरातील पाण्याचा मुद्दा गंभीर आहे. 8-10 दिवसांनी तर कुठे 15-15 दिवसांनी पाणी मिळत नाही. केंद्र राज्याकडून निधी येते परंतु जनतेला पाणी काही मिळाले नाही. याला आत्तापर्यंत जे सत्तेत होते तेच जबाबदार आहेत, कारण हमाम में सब नंगे है अशा शब्दात त्यांनी टीका केली. शहरातील जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी आम्ही वेळप्रसंगी लढा देऊ असेही त्यांनी सांगितले. तुमचा शत्रू भाजपा की MIM असा प्रश्न विचारल्यानंतर शेख आसिफ यांनी दोन्ही पक्ष शत्रू असल्याचे सांगितले. MIM मुस्लिम तर भारतीय जनता पार्टी हिंदू तरुणांचे माथे भडकवण्याचे काम करीत असल्याची टीका केली. इस्लाम पक्ष एक विकल्प म्हणून काम करेल असेही त्यांनी सांगितले. आमच्या पक्षासोबत येण्यासाठी अनेक मंडळी संपर्कात आहे. ईदनंतर मुंबईत एक पक्षाची बैठक घेतली जाईल. या बैठकीत आमचे विजन काय असणार आहे याबाबत मुंबईत घोषणा करू. जोपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत आमची कोर कमिटी काम करेल असेही शेख आसिफ यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला आरिफ हुसैनी, अबू हसन हाशमी, रफत यार खान, कलीम कुरैशी, पप्पू कलानी तथा शहरातील दिग्गज मंडळी तथा प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. मागील जानेवारी महिन्यात महानगरपालिकेची नगरसेवकांसाठी निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत MIM पक्षाचे माजी नगरसेवकांना दुर्लक्ष करून नवीन तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली होती. दरम्यान तिकीट न मिळालेल्या MIMचे माजी नगरसेवकांनी MIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील वर 10 लाख रुपये घेऊन तिकीट दिले असे गंभीर आरोप लावले. ही सर्व नाराज मंडळी आता इस्लाम पक्षाच्या संपर्कात असून ईदनंतर इस्लाम पक्षात प्रवेश करणार आहे. दरम्यान MIM पक्षाला या नाराज माजी नगरसेवकांमुळे मोठा फटका बसेल यात शंका नाही. पहिलेच शहागंज येथे शासकीय कामात अडथळा आणल्यामुळे MIMचे 11 नगरसेवकांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 221, 224, 351/2, 352/2 आणि 353/2, 356/1, 189/2 नुसार गुन्हे दाखल आहे. आता MIMचे माजी खासदार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या 11 नगरसेवकांना कायद्याच्या विळख्यातून सुखरूप बाहेर कसे आणणार याकडे संपूर्ण जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.